काही दिवसांपूर्वी अख्खा महाराष्ट्र अक्षरशः होरपळत होता। राज्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला होता। विहिरींनी तळ गाठला, नद्या कोरड्या पडल्या आणि धरणांची पाणी पातळी कमी झाली होती। गावात काय आणि शहरात काय सारखीच परिस्थिती। पिण्याच्या पाण्याचे टँकर्स देखील मिळणं मुश्किल झालं होतं। नांगरलेली शेतं तशीच पडून होती। आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा रोज हताश होत होता, पण पाऊस काही पडत नव्हता। जवळपास अख्खा जून महिना कोरडा गेला, पण म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे, तसंच झालं। शेवटी निसर्गाने कूस बदलली आणि 21-22 जून पासून वरुण राजाने अशी काही एंट्री घेतलीये की महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाच्या सरी दिसू लागल्यात। मंडळी, उशिरा का होईना, पण सुखावलेल्या मातीचा सुगंध आला आणि रखडलेल्या पेरण्यांना सुरुवात झाली आणि समाधान वाटलं। पण एका बाजूला हा दिलासा मिळतोय न मिळतोय, तोच एका बातमीनं संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवून दिली। एकीकडे अल निनोचं संकट आणि दुष्काळाची भीती वर्तवली जात असताना दुसरीकडे मात्र थेट अतिवृष्टीचा इशारा देण्यात येतोय। हवामान विभाग आणि पंजाबराव डक यांनी पाऊस कसा असेल, येत्या काही दिवसात हवामानात कोणकोणते बदल होऊ शकतात याचे काही संकेत दिलेत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। मग यावर्षी नेमका पाऊस कसा असेल, दुष्काळ असेल की अतिवृष्टी, अल निनोचा हवामानावर काय परिणाम होणार, हवामान खात्याचा आणि पंजाबराव डक यांचा नेमका अंदाज काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी। मंडळी, यंदा जून उजडला तरी पावसाचा पत्ता नव्हता। 6 जून नंतर तर मान्सूनचा प्रवास जणू काही ठप्पच झाला होता। उन्हाच्या झळा, कोरडे पडत चाललेले पाण्याचे स्रोत आणि यामुळे राज्यातील बळीराजा कमालीचा चिंतेत होता। महाराष्ट्रातील खरीप हंगाम ज्या मान्सूनवर अवलंबून असतो, तोच गायब झाल्याने आता पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता। पण म्हणतात ना, निसर्गाचा खेळ कधी बदलेल ते सांगता येत नाही। अरबी समुद्राच्या वाऱ्यांचा वेग अचानक वाढला आणि वातावरणात असा काही बदल झाला की मान्सूनने थेट यू टर्न घेतला। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार 21 ते 23 जून दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज बरोबर ठरला आणि 22 जून रोजी मान्सूनने राज्यात अनेक भागात धडक दिली। मान्सूनची उत्तर सीमा आता अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बालांगीर, सुंदरगड, चतरा, गया आणि मुझफ्फरपूर या भागांपर्यंत पोहोचली। मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकचा उर्वरित भाग, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागात मान्सून आता वेगाने पुढे सरकतोय। मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाने हजेरी लावली असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। एकीकडे IMD अंदाज वर्तवत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे डोळे ज्यांच्या अंदाजाकडे लागलेले असतात, ते प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 23 जून 2026 रोजी नवा अंदाज जाहीर केलाय। पंजाबरावांनी यापूर्वी सांगितलं होतं की 21 जून नंतर मान्सूनचा वेग वाढेल आणि तसंच झालं आणि त्यांच्या नवीन अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। सध्या सगळीकडे अल निनोमुळे दुष्काळ पडणार अशी भीती व्यक्त केली जाते, पण पंजाबराव डक यांनी ही भीती थेट फेटाळून लावली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राज्यात दुष्काळ वगैरे काही पडणार नाहीये। जून मध्ये जरी पाऊस झाला नसला तरी जुलै महिन्यात पाऊस त्या तुलनेत खूप जास्त असणार आहे। पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 2 जुलै ते 20 जुलै दरम्यान महाराष्ट्रात थेट अतिवृष्टी होणार आहे। हा पाऊस इतका जोरदार असेल की यामुळे जायकवाडी आणि कोयना यासारख्या महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमधील पाणी साठ्यात प्रचंड वाढ होणार आहे। पण या अतिवृष्टीचा फटका काही भागांना बसू शकतो असंही ते म्हणाले। नेमकं ते कोणते भाग असू शकतात तेही पाहू। यात पुणे जिल्हा, मुंबई महानगर प्रदेश, कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पेरणी कधी करायची। पंजाबरावांच्या मते 23 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल। मंगळवार 23 जून पासून हा पाऊस सातत्याने वाढत जाणार आहे। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यासह मुंबई, पुणे, नाशिकमध्ये आणि कोकणामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। 5 जुलैपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण व्हाव्यात असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांमध्ये 23 जून रोजी चांगला पाऊस होईल आणि पुढील 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर आणखीन वाढेल असंही त्यांनी सांगितलंय।
मराठवाड्यातील परभणी, बीड, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या 5 ते 7 दिवसामध्ये मान्सून पूर्णपणे स्थिरावेल आणि पेरण्यांना वेग येईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये येत्या 10 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असंही त्यांनी म्हटलंय. अल निनोचं संकट आहे का? तर हो. पण जर अल निनोमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी स्थानिक पातळीवरील भौगोलिक बदलांमुळे अनेकदा हवामानाचं चित्र बदलत आहे. जून महिन्यात अल निनोचा प्रभाव जाणवला होता, त्यामुळे पाऊस काहीसा उशिरा पडला. पण हवामान अभ्यासकांच्या मते अरबी समुद्रात येणारं पश्चिमेकडील वारं हे आता खूप जास्त बळकट आहे. त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची अत्यंत पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस होऊ शकतो. जुलै महिन्यात अल निनोचा प्रभाव कमी होऊन पाऊस पुन्हा जोमाने सक्रिय होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. त्यामुळे सुरुवातीला जरी अल निनोने चिंता वाढवली असली तरी जुलै आणि सप्टेंबर दरम्यान पाऊस ही तूट भरून काढेल आणि 22 ते 26 जून दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार आणि अति जोरदार सरी कोसळणार आहेत. पंजाबराव डक यांनी केवळ जुलैचाच नाही तर पुढील महिन्याचाही अंदाज दिलाय. त्यांच्या मते जुलैमध्ये पावसाचा जोर प्रचंड असेल, म्हणजेच अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊ शकतो. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर पुन्हा काहीसा मंदावेल. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे अतिवृष्टी होणार असल्याचं फिक्सच आहे असं डक यांनी म्हटलं आहे. जुलै महिना महाराष्ट्राला चिंब भिजवणार आहे, यात काही शंका नाहीये. जूनची तूट भरून काढण्यासाठी निसर्ग सज्ज झालाय. शेतकऱ्यांनी आता पेरणीच्या तयारीला लागावं, पण त्याचबरोबर अतिवृष्टीच्या काळात काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. मंडळी, तुमच्या भागात पावसाला सुरुवात झाली आहे का? शेतकरी पेरणीला लागलाय का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरीच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.